माझ्या नावाची चर्चा होणार हे माझं भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे। जवळपास त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची ही माहिती आहे। ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला सुद्धा निश्चितपणाने त्या संदर्भामध्ये आक्रमकतेने महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न करणं मला वाटतं ही काळाची गरज आहे। महाराष्ट्रातून मुंबई तोडणार का असा प्रश्न होतो। मला वाटतं की हळूहळू मुंबईला महाराष्ट्राकडून वेगळी करण्याचा एक प्लॅनिंग सुरू आहे आणि ते प्लॅनिंग करताना आम्हाला ते जागृततेने महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। अनेक प्रश्न आहेत। मला वाटतं येणाऱ्या पक्षवाढीच्या संदर्भातून ह्या सर्व प्रश्नाला गती देऊन नेतृत्व करणं हे आव्हान असेल आणि त्या आव्हानामध्ये यशस्वी झालो तर मला वाटतं की चांगलं होईल। शशिकांत शिंदे यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी राहिली आहे पाहूया। माथाडी कामगार नेते म्हणून त्यांची ओळख आहे। शरदचंद्र पवार गटाचे ते विधान परिषद आमदार आहेत। त्यांचा मतदारसंघ कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आहे, जो की सातारा जिल्ह्यात येतो। 1999 ते 2009 मध्ये जावळी मतदारसंघातून ते आमदार राहिले आहेत। 2009 ते 2019 दरम्यान त्यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडणुकीत 32,000 मतांनी पराभव झाला। 2019च्या पराभवानंतर 14 मे 2025ला विधान परिषदेवर त्यांची निवड झाली।